होता है ऐसा होता है. चला जाऊया. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची पासून सकाळची लाईट गेली, पाण्याचा पत्ता नाही गे. येतं 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 आलं. लाईट नाही, पाणी पण जाणार. पाण्यात नाही म्हणून नाश्ता झाला आता बसले. काय म्हणते, काही जास्त आलेलं नाहीये, तसंच आहे कालच्यासारखं जळमट, थोडस नाही एवढं निवड. आज परत काय झाला, माझा सगळा व्हिडिओ डिलीट झाला कालचा केलेला. मूड ऑफ झाला सकाळचं. म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत जागली, व्हिडिओ बनवला, सगळं झालं, अपलोड करायला ठेवला, होत नव्हता. आधीचे व्हिडिओ डिलीट करायला लागले तर मेमरी फुल झालेली. तर मी सगळं असं टक 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 त्याच्यावर हे करत गेली, डिलीट करायला व्हिडिओ जे नको आहेत ते. आणि त्याच्यात जो माझा बनलेला व्हिडिओ होता तो पण डिलीट झाला. असं कांड येतो कधी कधी, डोकं दुखायला टेन्शन येऊन जातं. एवढं 2-2, 3-3 तास बसायचे, मेमरी हलवायची. असं तिसरी वेळ ही ऍक्च्युली चुकी माझीच आहे. मी आहे ना पहिल्यांदा, पण डाउनलोड होत नाही. तर मी कसं, काय झालं माहितीये, जेव्हा मी ते डिलीट करायला घेते ना, त्याच्यात क्लिक करताना तो आला मध्येच. जाऊ दे, आता काय करणार, चांगला व्हिडिओ होता माहिती. एक एक्स्ट्रा म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचं माझं शेड्यूल मस्त झालेलं माहितीये का. आणि त्यात परत आता मला लगेच संध्याकाळी परत रात्रभर जागून सकाळी व्हिडिओ अपलोड करावा लागेल. 2:30 वाजता एक व्हिडिओ, मला 1-2 व्हिडिओ तरी एक्स्ट्रा पाहिजेत माझ्याकडे शेड्यूल मध्ये. पण व्हिडिओच नाही शेड्यूल मध्ये आता. हा, ते हे झालंय, झालंय ना ते, त्याच्यामुळे ते शिटी बाहेर येते. ते दुकान खोलून बसतो. दुकान खोलून म्हणजे मी सांगितलं कुकरची शिटीच होती ना, मी आणलं. ते काय आणलं रे आपण, ते व्हायचं ना, व्हायचं आणलं, ते आणलं व्हायचं. पण ते ना नाही यूज होते, ते श्रावत बसते त्याच्याशिवाय शॅम्पू काय पेन होते ते. व्हिडिओ माझा डिलीट झाला. हॅलो, मी चालली नव्हती, कंटाळले बनवणार ते डिलिशियस बनवते. काय कुठलं आपण कुठेतरी वा, अंडी पुढे ठेवली, कांदा होता जरा जास्त कमी का झालं. आलं बघायचं नाही कुठे 5-5 काम यांचं. काय लागतं मला वाटवून असं बेकार दिसतं ना. काय काय होईल बघा, जळमट हे असं जळमट आहे ना. ते असं सगळं वापरा वेगळी त्यात तो मला करून येते ते
ऍक्च्युली काय झालं माहिती माझा मूडचा ऑफ झाला. मी एवढं एडिटिंग केलेलं नसतं सगळं रिलीज झालं होते रात्री 2 वाजेपर्यंत झाली होती एडिटिंग करत होते आणि त्याच्यामुळे परत मला माझं मागच जानकीने कॉल केलेला ते घरचे मस्त होणार आहे आमची त्याची बघते जानवी काय बोलते चालू अच्छा गावात ती कोण आहे नवीन ती कोण आहे मावशीची मुलगी कोणाच्या तुझ्या मावशीची मुलगी आहे बाटलेलेच मांडून ठेवल्यास तू दादीकडे आली आणि फोन केला बाटल्या किती पाडून ठेवल्या तिने तू बाटले ते तो येतो ना जेठालाल जान्हवी जेठालाल येतो ना त्याला देऊन टाक ना त्या बाटल्या आता तुम्ही बोलाल जेठालाल कोण तर जेठालाल कोण आहे ग जेठालाल तारक मेहता का उलटा चष्मा त्याच्यातला जेठालाल नाही आमच्या इथे झाडू मारायला येतात त्यांना सगळी जण इथे जेठालाल बोलतात मला पण ते लग्नात माहिती पडलं मी पण जेठालाल बघतायत बघ कशी काय ग नाव तुझं परी सगळं परीच असतात का मुली पापा की परी आहे पापा की परी आणि आमच्या घरी बरोबर बोलते आमच्या घरी कुठे क्विज टाकले ग साड्या वगैरे घेऊन गेले मी हा अरे वा गुड 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 मीने मला आणलं आहे जान्हवीच्या मम्मीने घरी बनवलेले हे साठवण बोलतात त्याला मी आंबापोळी बोलते आंबापोळीच आहे ती तर मावशींनी पाठवलेलं आहे त्यांच्या गावावर थँक्यू जान्हवी मावशी खूप मस्त होत्या त्यात आता गावी येत तर काय ना काय बनवतात ते एकटाच आहे ना जान्हवी पप्पा आणि आई आहे ना हा आणि छोटा भाऊ त्यांचा गाव मस्त आहे तिथे छान आणि झालं का घराचं काम कौलाचं जान्हवी गेलेली मध्ये तेव्हा त्यांचं काम चालू होतं म्हणजे त्यांनी काढलेली कौलं ते चालतात बोलतात ते करायला काढलेलं तर झालं ते त्याच्यानंतर ही अशी सगळी उन्हाळ्याची कामं असतात ही तर थँक्यू मावशी डोंगर दरी भात लावायचं होतं काय तर बंद झालं एवढा खाना खाएंगे और खाना खाने के लिए संध्याकाळची 7:30 दिवाबत्ती लावून नाश्ता करायला घेतलाय दाखवते विमान येतात विमान काय बघताय इग्नोर करा ही रशी आणखी त्याच्यात कपडे असतात दुसरं काय त्याला चहा चला आता जरा आम्ही बाहेर चाललोय म्हणजे असंच थोडस बाकी काही नाही घरात बसून बोर होऊन जात तर निघालं तेव्हा पूजा वगैरे झाली मगाशीच आता निघालं भेटू खालीच काल रविवार आहे तर सगळेजण खाली चलो 8 वाजले 8 निघालो बाहेर जायला घुमी चालू अरे बापरे अशी बोलते का बापरे कोण येणार आहे हा का बर मग तेव्हा मस्ती कराल चल मी आली इथे दुकानात मम्मीच्या नंतर करते हा उलट रात्रीच आणखी छान वाटते लाइटिंग मध्ये बघ
आपला अकुर्लीचा रस्ता आहे आणि तिथेच मेडिकल आहे. इथे ब्लॅक मी हेअर पार्लर असं आहे आणि तिथेच माझी फ्रेंड आहे जान्हवी, माहिती असेल सगळ्या. तिचा मोरिया डिस्पोजर असं डिश वगैरे सगळं तिच्याकडे मिळणार आहे. तुम्हाला बोर्ड दाखवते मी. हे बघा. सर्व वस्तू आहे तिच्याकडे, म्हणजे तुम्हाला थाळी, नाश्ता प्लेट, चमचा, ग्लास, ड्रोन, पाण्याच्या बॉटल होलसेल दरात मिळणार आहेत. आणि हे अकुर्लीच्या आपलं कमानीच्या थोडस पुढे आहे. या साईडला कमान आहे, ते अकुर्लीची. आणि डीपीला जो रस्ता जातो मध्येच हे मेडिकल, आर के मेडिकलच्या एकदम बाजूला आहे इथे. आणि खरंच इथे या तुम्ही आणि येऊन बघा. रिझनेबल रेटमध्ये चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि तिने ठेवलेले आहेत. तिने स्वतःचा बिझनेस केलाय. मराठी माणूस आहे, मराठी माणसाला पुढे करा. कोकणी माणूस आहे आपला हा. कोकणी माणसाला पुढे करा. काय म्हणते जान्हवी, सांग जरा काय. हे नवीन केलं आहे. प्लेट वगैरे सगळं मिळणार. होलसेल दरात पाण्याच्या बॉटल्स पण ठेवल्या आहेत. आता सुरू केलंय, तर तुम्ही प्लीज सपोर्ट द्या आणि या विजिट करा. अच्छा, मी तुम्हाला आता दाखवते तिने काय काय ठेवलेलं आहे ते. सध्या थोडंच ठेवलंय, थोड्या दिवसांनी मग तिचं स्टार्टअप आहे, आता तिने स्टार्ट केलेलं आहे. तर जास्त म्हणजे आता 1 हप्ता पण नाही झालेला, तिने आता जस्ट चालू केलेलं आहे. आणि खरंच मराठी माणसाला सपोर्ट करा. आपण सर्वांना सपोर्ट करतो, पण आपला मराठी माणूस आहे, कोकणी माणूस आहे. मेन गोष्ट म्हणजे कोकणी माणूस आहे. आपल्या माणसाला खरंच सपोर्ट करा. आणि या इथे डिश वगैरे तुमच्या लग्नासाठी हवे असतील किंवा बर्थडे पार्टी वगैरे काही असेल त्याच्यासाठी शॉप नंबर 6 दुर्वे डायमंड, CHS पनवेल, माथेरान रोड, काकाजीनी वाडीच्या पुढे. काकाजीनी वाडी हॉल तुम्हाला तर माहिती असेल. इकडे काकाजीनी आर के मेडिकलच्या बाजूलाच आहे, अगदी बाजूला आहे. काहीच टेन्शन नाहीये. मी आतमध्ये दाखवते काय आहे ते. माझ्या फ्रेंडने खरंच तिने बोलले तिचं येतही जवळ मी अशी कशी नंबरची. तर खरंच सपोर्ट करा. तिने खूप मेहनत केली आहे. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की जॉबला जाऊन येणं करणं खूप केलंय तिने. तर सपोर्ट करा तिला. आणि माझा आयडिया दाखवून घ्या, परत सांगते. कारण हा व्हिडिओवरती स्टार्टिंग आहे. अजून सामान आणायचं आहे. आता जस्ट तिने लावलं, म्हणजे 1 हप्ता पण नाही झाला, तिने फक्त लावलंय आता. कारण का हे सगळं असं पूर्ण सेटअप वगैरे सगळं करायचं. टाइम जातो थोडा. तिने जॉब करून ते सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा सपोर्ट करा. थोडासा नाही, भरपूर करा. मराठी माणसाला आपल्या तर करा. आपण बाकी सर्वांनाच करतो, तर मराठी माणसाला एकदम असेल. माझे वर्ड चुकतात हो, समजून घ्या. ओके, चला पण या खरंच या. ओके, बाय. बघ काय चाललंय. ते दिनेश यांचे भाऊ दुःख शेअर करतायत हो, है ना. दुःख शेअर करा तुमचे. एडिटिंग करायचंय आता. हे संडेचा व्ह्यू आहे हा. काय बोलतो, प्लेन प्लेन प्लॅन प्लॅन. पुन्हा खिडक्या बिडक्या दिसतात प्लेनच्या. गेलं 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 झाडात गेल्या. मला बोलला तुला परवा मी पाठवतो. नदीचं इथे सगळं ड्राफ्ट बनवलेला आहे, परवा पाठवतो बोलला. मस्त वाटते इथे नदीवर येऊन बसायला. दररोजच झालंय आता आमचं. नदीवर येऊन बसतो. पृथ्वी की वजह से बढ़ेगा बेचारे. चलो ब्रेड बाई लेके अंडा बाई ब्रेड बाई. 15 किलो ब्रेड बघ. 20 कुठे आणि 45 कुठे. 20 वाच्या. अरे पण इथे येऊन ते पाच्याचे किती होत्यात इंडियामध्ये ते सांग मला. पण तिकडे तुला कसं वाटतं. कितीचा फरक आहे. 5 रुपयाचा ना तिथे रिचार्ज माहितीये का तुला. 100 रुपये रिचार्ज आहे. 100. 700 GB. किती. 700 GB. 100 रुपये. अच्छा, आमच्याकडे 5 GB चा मिळतो. 350चा. आहो, हे आमचे आहो आहेत. आहो
मी आहो बोलणार आहे, दिनेश बोलणार नाही. आता मी ठरवलंय. बात तो सही है. जाऊ बोलते हे राग आला बोलतोय. की "ए, दिन्या." काय बोलला ए दिन्या, ए दिन्या बोलते मी. सांगते तुला, बाबा तुला बोलतात ना ए दिन्या, तर मी सांगते, मग मला हसायला येतं म्हणून बोलते. आणि बाबा ऋषीला काय बोलतात, लिची. लिची आमचा ऋषी आहे, लाडाने बोलतात, लिची बोलतात. म्हणजे त्यांच्यात वर्ड जातो तोंडातून, लिची. पण भारी वाटतं ऐकायला. हुंड्याला बरोबर हुंड्या बोलतात, प्रॉपर हुंड्या सोंड्या. आमचा रस्ता मार्गी लागला आहे. रस्ता मार्गीच लागतो ना. आम्ही निघाल जातो. हे ते दिनेश, दिनेश होता है ऐसा होता है. चला जाऊया. गरम व्हायला लागला आतमध्ये आलो है ना दिनेश. 9:45 झाले, 9:45. तेव्हा टाइमपास करून आलो. चला आता जेवणाचं बघते. काय नाहीये, अंड्याची भुर्जी करते, ब्रेड आहे, खाऊ. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. टाकेल उद्या उद्या बघा ब्लॉग कसा आहे ते. लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय, टेक केअर.